हॅलो एव्हरीवन. नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मेलोडी मसाला चॅनलवर. तर आज पाहूया नवीन अशी रेसिपी. तर आज तुमच्यासोबत शेअर करते तर मी पुरणाची पोळी आणि कटाची आमटी रेसिपी. चला पाहूयात रेसिपी. तर आता पुरणपोळी करण्यासाठी बेसिकली आपल्याला ही चणा डाळ म्हणा किंवा हरभरा डाळ ह्याला थोडी भिजवून आपल्याला एकतर भिजवली तर चालते किंवा कुकरला डायरेक्ट आपण ह्याला 2-3 शिट्ट्या देणार आहोत. ह्याचं आपल्याला पुरण करायचं आहे. आणि थोडीशी डाळ मी इथं भिजत घेतलेली आहे. ह्याचं आपल्याला आमटी जी कटाची आमटी आपण करणार आहे त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला वाटायचं आहे. त्याच्यामुळं आमटीला छान अशी घटसर म्हणजे थिकनेस चांगला येतो. आता बाकी लागणारं म्हणजे वाळलं खोबरं, हिरवी मिरची, जिरे, तीळ तीळ आणि खसखस असेल तर खूप छान टेस्ट येते. धने, लवंग, खडे मसाले जे तुम्ही घालू शकाल ते घालू शकता. तसं तर आपली जी चटणी वापरतो घाटी मसाला म्हणा किंवा आपला घरगुती जी चटणी आपण स्वयंपाकात वापरतो त्याच्यामध्ये हे सगळं असतं. पण आता हे कधी तर ओकेजनली आपण ज्यावेळी अशा कटाच्या आमट्या करतो त्याच्यामध्ये हे छान लागतं. म्हणून थोडंसं धने, जिरे, दालचिनीचा मी थोडा तुकडा घेतलेला आहे, आलं लसूण आणि कढीपत्ता आणि 2 मध्यम आकाराचे आपल्याला कांदे चिरून हे सर्व आपल्याला भाजून मिक्सरला वाटायचं. हे आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागेल. आणि ह्याला आपल्याला कुकरला छान डाळ धुवून घ्यायची आणि कुकरला एक 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत. शिट्टी करताना थोडंसं अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये तेल घालायचं म्हणजे आपली डाळ उतू जात नाही. कोणी कोणी ह्याच्यात हळद टाकतं, काही काही जणी टाकतात, काही काही नाही टाकत. मी पण शक्यतो याच्यामध्ये हळद नाही टाकत कारण पुरणाला वेगळा हळदीचा वास किंवा कलर येतो. टाकलीत तरी चालेल, नाही टाकलीत तरी चालेल. आणि ह्याच्यासोबत आपल्याला जेवढा लागेल तेवढं, आता हे अंदाजे मी 2 मोठ्या वाट्या इथं पुरणाची डाळ घेतली, तर मला 1 ते 1.5 वाटी हा गूळ लागेल. तर आधी आपण सुरुवातीला ह्याला शिट्टी लावून घेऊया आणि सोबतच एकीकडे आपण हे सगळे मसाले भाजायला घेऊया. आता कढईत थोडंसं छान तेल टाकून घ्या. मी आता ह्याच कढईत मगाशी थोड्याशा कोबीच्या वड्या तळल्या, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित कढई हे वाटेल. पण आता थोडं शिल्लक तेल आहे म्हणून मी याच्यातच आता हे सांगितल्याप्रमाणे कांदे छान असे लाल लाल म्हणजे बऱ्यापैकी ब्राऊन रंगावरती येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. आणि याच कढईत आपण सगळे मसाले भाजून घ्यायचे. आणि कटाची आमटी करतोय त्याच्यामुळे तेलाचा पुरेपूर वापर होतो मसाला भाजताना सुद्धा. आणि आपण ज्यावेळी फोडणी देतो त्यावेळी सुद्धा तेल नेहमीपेक्षा थोडंसं चढच घालायचं, कारण जी पुरणाची आमटी आहे ही त्याच्या नावावरूनच तिला कटाची आमटी म्हणलं जाते, कारण त्याला थोडंसं तेल जास्त लागतं किंवा चव येण्यासाठी त्याला तेलाचं प्रमाण थोडंसं चढ घालावं लागतं. आपला कांदा भाजतोय. आता याच्यातच आपल्याला आलं लसूण, खडे मसाले या एकाच तेलात आपल्याला हे सगळे मसाले घ्यायचे आणि खोबरं छान याला काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय. कोणी कोणी या आमटीमध्ये टोमॅटोचा वापर करतं, पण आता मी इथं कोकम म्हणा किंवा आमसूल याचा वापर करणार आहे. जर तुमच्याकडं आमसूल म्हणा किंवा कोकम नसेल तर तुम्ही एखादा टोमॅटो टाकलात तरी चालतो. आणि शक्यतो कटाच्या आमटीसाठी सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा, म्हणजे वाळलं खोबरं जे असतं त्याचा वापर करायचा. आता छान असा हा मसाला वास येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं. तोपर्यंत आपली डाळ तिकडे शिजते. डाळ शिजल्यानंतर आपल्याला त्यातलं पाणी काढून ठेवायचं याच्या आमटीसाठी. आणि उरलेली डाळ परत एकदा गूळ घालून थोडीशी सुंठ पावडर म्हणा किंवा वेलची पूड घालून पुरणासाठी आपल्याला शिजवून घ्यायचे. आता हे छान असं ह्याला छान काळपट रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता बघू शकता इथे छान असं आपले सगळे मसाले खोबरे हे भाजले गेले. आता हे गॅस बंद करून वाफेवर आपोआपच एक 5-10 मिनिटं अजून भाजलं जाते. आणि हे थंड झाली की याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आता मी थोडीशी कोथिंबीर याच्यावर टाकते. हे थंड झाले की सगळं वाटण आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. आणि तोपर्यंत आपण आता जी डाळ लावलेली आहे शिजायला ती सुद्धा कुकर बंद झालाय. एक 5-10 मिनिटांनी आपण डाळ सुद्धा त्याचं पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे.
आता हे थंड झालेलं आहे आपलं. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि एकदम बारीक अशी याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची. आता इथं बघू शकता ही डाळ सुद्धा अशी छान पद्धतीनं अशी शिजली गेलेली आहे. आता ह्याचं सगळं पाणी सुद्धा मी इथं स्ट्रेन करून घेतलेलं आहे. ही डाळ कोरडी झाली की आता आपल्याला एका पातेल्यात त्याला शिजायला ठेवायचं गूळ घालून. आता मी इथं दुसऱ्या अशा स्वच्छ कढईमध्ये जी आपली डाळ आहे ही टाकलेली आहे. ही मुळात शिजलेलीच आहे, फक्त ह्याच्यातलं थोडंसं पाणी आटू द्यायचं आणि पाणी आटवल्यानंतर साधारणतः मी आता एवढ्या पुरणाला एवढा गूळ वापरलेला आहे. म्हणजे जर 2 वाटी तुमचं पुरण असं म्हणजे डाळ असेल तर 1 वाटी किंवा 1.25 वाटी तुम्ही जितपत गोड खाता त्या अंदाजाने आपण गूळ ॲड करू शकतो. ह्यातलं पाणी छान असं आटू द्या, जेवढं कोरडं होईल तेवढं होऊ द्या आणि कोरडं झाल्यानंतर थोडंसं अर्धा चमचा आपल्याला याच्यात तूप घालायचं आहे आणि मग हे सगळा गूळ आपण ह्याच्यात टाकणार आहोत. आता साधारणतः ह्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी चमचाभर तूप टाकते. याच्यात तूप टाकल्यामुळं काय होतं, खाली आपलं गूळ आणि हे डाळ चिटकत नाही. छान असं पोळी लाटताना सुद्धा ते सुटसुटीत होतात. हा आपल्याला गूळ इथं आपला गूळ याच्यामध्ये आपल्याला सगळा स्मॅश करून घ्यायचा आहे. आता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे गूळ मिळतात, त्याच्यावरून त्याची गोडी असते. आता हा देशी गूळ वापरला आहे, सेंद्रिय गूळ. हा खूप गोड आहे, त्याच्यामुळे मी तेवढ्या अंदाजानं घातलेला आहे. गूळ हा लगेच विरघळतो, बघू शकता कलर चेंज होतो. गूळ घातल्यानंतर हे पुरण आपलं पातळच होतं, पण जसं जसं गूळ आटायला चालू होतो आपोआप हे कोरडं होतं. त्याच्यामुळे हे बारीक गॅसवर आपल्याला असं एकत्र करून घ्यायचं आहे. डाळ तर आपली ऑलरेडी शिजलेलीच आहे. त्याला बारीक गॅसवर गूळ पितळवायला ठेवायचं आहे. बघू शकता आता सगळा आपला गूळ इथं मेल्ट झालेला आहे आणि पुरण सुद्धा आता आपलं कोरडं व्हायला चालू झालेलं आहे. हे थंड झाल्यावर अजून कोरडं होतं, त्याच्यामुळं असं काही हे नाही. हे थोडंसं पुरण आपलं अजून थोडं 1-2 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. नंतर गॅस बंद करून आता हे इतकं मऊ झालेलं आहे की याला आपण नाही चाळलं तरी चालतं, पण मी थोडंसं याला आपल्या चाळणीवरती असं पिसू हे करून घेणार आहे, ज्याच्याकडून ते मऊ थोडंसं कुठं तर क्लस्टर राहिलेलं असतं. ते क्लस्टरसाठी म्हणून आपल्याला पुरणाच्या चाळीवरती आपल्याला थोडंसं फेटून घ्यावं लागतं. हे थोडंसं कोरडं व्हायला चालू झालेलं आहे. हे करताना गॅस अगदी आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे, नाहीतर पुरण खाली लागतं. आता हे आपलं पुरण थंड होते तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. तर आता मी मसाला बारीक केलेला आहे. आता आपण आमटीला तडका देऊया. थोडंसं तेल गरम झाल्यावर आता आपल्याला याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता छान असे तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हिंग घालायची. छान हे सगळं आपलं तडतडल्यानंतर आता आपल्याला याच्यात जे काही आपण खोबरं, कांदा, खडे मसाले यांचं वाटण केलं होतं ते वाटण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ऑलरेडी आपण हे सगळे मसाले, कांदा हे आपण तेलातच भाजून घेतलं होतं, फक्त आता इथे थोडे 1-2 मिनिटभर परतून घ्यायचं. बारीक गॅसवर छान असं परतायचं याला.
आपण हे झालं की आपण आता पुरणपोळ्या लाटायला घ्यायच्या. आता याच्यात सुरुवातीला मी अंदाजे मीठ घालते. मीठ घातल्यानं पटकन शिजतं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. थोडीशी हळद, अगदी चिमटभर हळद घाला. आणि घरगुती आपला लाल तिखट मसाला जो आहे तो घालायचा. आता ही आमटी थोडीशी तिखटच छान लागते, त्याच्यामुळे मी लाल तिखट जरासं जास्त घातले. हा आपला घरगुती चटणी आहे, घरगुती मसाला आहे, जो आपण घाटी मसाला म्हणतो किंवा काय, तो मसाला आहे. आता मी हे वाटण वाटताना थोडीशी हरभऱ्याची डाळ किंवा चण्याची डाळ जी भिजत घातली होती त्याच्यासोबत मी वाटलेली आहे, त्याच्यामुळे हे मसाला असा थोडासा थिक वाटतो आणि एकदम छान वास येतो याचा. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे याच्यामध्ये लाल तिखट घाला. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथं मी थोडेसे कोकम म्हणा किंवा आमसूल ॲड करते. छान अशी याला एक आता वाफ काढून घ्यायची. वाफ आल्यानंतर आपण जे पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी, आपण पुरणाचं पाणी जे होतं डाळ शिजवल्यानंतर, ते पाणी आपल्याला याच्यात थोडे ॲड करायचं, त्याच्यामुळे टेस्ट छान येते. आता 2 मिनिटं झाली आहेत. तर बघू शकता छान असा मसाला आपला तेल सुटायला चालू झाले. आता या मसाल्यातच आपण जे काही पुरणाचं पाणी काढलं होतं ते ॲड करून घेऊ. तुम्ही जेवढं हवंय तेवढं ॲड करू शकता. म्हणजे कोणाकोणाला रस्सा पातळ लागतो किंवा कटाची आमटी, ज्याला जेवढं हवंय तेवढं क्वांटिटीनुसार आपण वरून पाणी ॲड करू शकतो. आता मी सुद्धा ह्याच्यात थोडं अजून पाणी ॲड करते. आता सगळं काही ॲड करून झालेलं. आता याला एक छान अशी 5 ते 10 मिनटं उकळी येऊ द्यायची. त्याच्यानंतर कोथिंबीर गार्निश करायची. आता ऑलमोस्ट आपली ही आमटी किंवा कटाची आमटी, कटाचा रस्सा जो काही आहे तो तयार आहे. याला एक 5 ते 10 मिनटं आता आपल्याला उकळी येऊ द्यायची. तर आता ऑलमोस्ट 5 मिनटं झालेली आहेत. तर बघू शकता छान अशी आमटीला उकळी येते आणि वासावरूनच आपल्याला लक्षात येतं ही आमटी शिजलेली आहे. खूप छान असा वेगळाच वास येतो या कटाच्या आमटीचा. तर चला आता आपण पुरणपोळी लाटून घेऊ. आता हा गॅस मी इथं बंद करते. तर आता आपली आमटी झालेली आहे. आता आपण पुरणपोळी एक लाटूया. तर इथं पुरण असं आपलं आता छान थंड झालेलं आहे. मी बारीक करून घेतले आणि नॉर्मल मी गव्हाचं आपण जसं पीठ घेतो तसं हे गव्हाचं पीठ घेतलं. याच्यात काही मिक्स वगैरे केलेलं नाही आहे. आता एक पोळी लाटून दाखवते. आता याच्यातच मी असं पुरण भरून घेते. कोण कोण तेलाच्या पोळ्या करतात, कोण कोण पिठाच्या करतात. तर मी आता इथं तुम्हाला पिठाची शेअर करून दाखवते. बघू शकता असं काटातनं पूर्ण चारी बाजूनी आपलं पुरण लागलं गेलेलं आहे आणि शक्य तेवढी पातळ लाटायची. आता आपण ही पोळी भाजून घेऊया. आता तवा छान भाजल्यावर आता ही अशी पोळी भाजून घ्यायची. तसं तर पुरणपोळीच्या स्वयंपाकाबरोबर कुठल्या कुठल्या भागामध्ये बटाट्याची भाजी
कुठल्या कुठल्या भागांमध्ये दुधासोबत खाल्ली जाते, ज्याला आपण गुळवणी म्हणतो. मी आजच्या आपल्या ह्या एपिसोडमध्ये फक्त तुमच्यासोबत पुरणपोळी आणि कटाची आमटी हे 2 मेन जे आहेत ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. छान अशी दोन्ही बाजूनी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची. मी हे पीठ फक्त गव्हाचं वापरलेलं आहे. जर तुमची पोळी तुमच्याकडून जर कोणाकोणाच्या बऱ्याच जणींचं असं होतं की करताना पुरणपोळी फुटते, तर तुम्ही थोडंसं त्याच्या पिठामध्ये मैदा घातलात तर ती अजिबात फुटली जाणार नाही. बघू शकता छान अशी आता आपली पोळी फुगायला चालू झाली. पोळी करपली जाणार नाही याची काळजी घ्या. आता ही या बाजूनी छान अशी पोळी भाजली गेली, दुसऱ्या बाजूनी भाजून दाखवते. छान अशा टमटमीत पोळ्या फुगल्या जातात. तर आता आपली पुरणपोळी आणि आमटी दोन्ही गोष्टी तयार आहेत. नक्की या पद्धतीनं पोळी आणि आमटी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. थँक्यू.